Imagine walking into your dream space every day. We bring your vision to life and create spaces that inspire. So design your dream and live your best life. Discover the art of modern living with Spacecraft Interiors. Your space, our craft. इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150. क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ तालुका के येवे गांव में एक नया बांध बनाया जा रहा है। बांध का काम शुरू हो चुका है। इस बांध से आसपास के कई गांव के किसानों और ग्रामीणों की पानी की समस्या का स्थायी समाधान हो जाएगा। यह बांध मृदा और जल संरक्षण विभाग की लघु सिंचाई योजना के माध्यम से येवे गांव में बनाया जा रहा है। इस बांध से 4 किलोमीटर लंबी नहर बनेगी। इसमें से 139 हेक्टेयर गीली भूमि जलमग्न होगी। इस बांध में 1.97 मिलियन क्यूबिक मीटर पानी संग्रहित होगा और इस बांध के लिए वन भूमि का भी उपयोग किया जाएगा। इस बांध पर लगभग 65 करोड़ रुपए की लागत आएगी और काम शुरू हो चुका है। कहा जा रहा है कि इस बांध का काम 1 साल के भीतर पूरा हो जाएगा और जून के महीने में बांध में पानी की पूजा की जाएगी। इसके साथ ही अंबरनाथ तालुका के असनोली, नबरवाड़ी, इंदगांव, चिंचोली क्षेत्रों में MMRDA के माध्यम से छोटे बांध भी बनाए जाएंगे। इसलिए भविष्य में ग्रामीण क्षेत्रों में पानी की समस्या हमेशा के लिए हल हो जाएगी। साधारण 1 वर्षामध्ये याचं काम पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे। पावसाळ्याचे 3 महिने 4 महिने सोडले तर मे महिन्यापर्यंत हे पूर्ण होऊन पुढच्या वर्षी पाण्याचा साठा त्याच्यामध्ये 100% होऊन जाईल आणि 139 हेक्टर जमीन शेतकऱ्यांची ओलिताखाली येते आणि येव्या गावाला खऱ्या अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं काम होतंय। बऱ्याच वर्षाची मागणी होती ती आज पूर्ण झाली आणि मनापासून आनंद वाटतो की त्याची सुरुवात मी केली होती आणि त्याचा शेवट पण माझ्या हस्ते होतोय। त्यामुळे 2011ला मी मान्यता दिली होती। मी त्या टायमाला महामंडळाचा उपाध्यक्ष होता। त्या टायमाला मान्यता घेतली होती मी। त्याची पूर्तता व्हायला त्याचा प्रवास वन विभागाच्यामुळे खूप लांबला आणि त्याचा आज निधी उपलब्ध तर केव्हाच झालेला होता। वन खात्याचे पैसे भरून आज त्याचं रितसरपणे काम सुरू झालंय। निश्चितपणे अशा प्रकारची धरणं जवळजवळ मुरबाड मतदारसंघात आपण बारकी 13 धरणं घेतलेली आहेत। 13 धरणांच्या मध्ये जर आपण 8 MLD, 10 MLD, काही 20, 22, 25 MLD पर्यंत आहेत। माझा अंदाज आहे 150 ते 200 MLD पाणी केवळ या बारक्या धरणांच्यामुळे साठलं जाणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊन त्याच्यातलं राहिलेलं पाणी हे बदलापूर शहराला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल। याचं सगळं रिझर्वेशन बदलापूरला दिलं जाईल आणि बदलापूरला पिण्याचा पाण्याचा जो शॉर्टेज आहे जे भविष्यातला रिझर्वेशनचा तो आम्हाला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज लागणार नाही अशा प्रकारचं नियोजन। अंदाजित किती खर्च आहे या प्रकल्पाला? या प्रकल्पाला साधारण 35 ते 40 कोटीच्या वर खर्च येईल। अजूनही त्याला माझं अजूनही प्लॅनिंग आहे की त्याच्यावर अजून वाढवावं। पाण्याचा साठा वाढण्यासारखा मी आता स्वतः साईटवर उभा आहे। आपण इथं साईटवर आहात। या ठिकाणची मी पाहणी केली त्या टायमाला मला वाटतंय आज 60 ते 70 कोटीच्या वर हा प्रकल्प जाईल आणि आता पाण्याचा साठा जो उपलब्ध होतोय त्याच्या डबल साठा करण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि निश्चितपणे तो होईल। आप्पा, बदलापूरच्या बस डेपोच्या नूतनीकरणासाठी 1,96,00,000चा निधी मंजूर झालेला आहे। त्याचं काम कधी सुरू होणार आहे? कारण त्याच्या निविदा पूर्ण झालेल्या आहेत। खरं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी त्याला काम सुरू करता येईल। त्या ठिकाणची थोडीशी अतिक्रमण काढायची आहेत। सीओना तशा प्रकारचं पत्र दिलंय। अतिक्रमण काढल्यानंतर लगेच तिथे कामं सुरू। खरं म्हणजे आपलं बदलापूरचं आहे ना तो मोठा बस डेपो नाहीये। आपण त्या ठिकाणी एक नागरिकांना उभं राहण्यासाठी खास करून एक सोय केली होती। आता आपण चांगल्या प्रकारचं घेतोय। त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांना तिथं राहता येईल। सुविधा म्हणजे शौचालय असेल, निश्चितपणे त्या ठिकाणी काही नागरिकांना बसण्यासाठी असतील, या सगळ्या सुविधा त्यात करतोय। त्यामुळे ती प्रकार इथं होणार नाही। आणि दुसरं मुरबाडला एक मोठा डेपो घेतलाय त्याच्यामध्ये तर अद्यावत करतोय एक चांगल्या प्रकारचं मुरबाडचं जो बस डेपो होईल
तो अद्ययावत होईल आणि महाराष्ट्रातले लोक पाहायला येतील अशा प्रकारचं होईल. वीडियो रिपोर्ट अंबरनाथ ल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।